गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हरे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हरे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद श्याम 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 गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण 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 गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आपण सगळेजण भाग्यवान नाही, अतिभाग्यवानही नाही, परम भाग्यवान आहोत की आपण आज आपल्या एकदम परफेक्ट सत्यावरच लक्ष देता. जिथपर्यंत ते सत्य आपल्याला दिसत नाही तिथपर्यंत आपण अनेक देवी देवतांच्या लोकात जरी राहून आलो आणि सौंदर्य सुख जरी भोगून आलो तरी दुःख निवारण होत नसते. जोपर्यंत गती आहे तिथपर्यंत दुःख आहे. जिथपर्यंत गती अवरुंद होत नाही, गती थांबत नाही, तिथपर्यंत खरं सुख मिळत नाही. आणि ते खरं सुख आहे समाधी अवस्थेमध्ये, सम अवस्था. समाधी अवस्था म्हणजे एकाच जागेत बसून राहणं असं नाही. समाधी वाक्याचा अर्थ आहे सगळ्यांमध्ये एकनिष्ठ होणं. चालती फिरती समाधी आहे, उठतावस्था समाधी आहे, देता घेता समाधी आहे, जाता येता समाधी आहे, खाता पिता समाधी आहे. त्या एका ठिकाणी ज्याचं लक्ष गेलं तो समाधानी झाला, ती खरी समाधी आहे. समाधी नुसतं असं ध्यानाला राहून एकनिष्ठ होणं तर खरं सुख कुठे त्याला नाही. सांगा, ते खरं सुख आहे का? एकनिष्ठ होऊन ध्यानाला राहणं ते खरं सुख आहे, याच्यात सुख आहे. मग हे इंद्रिय कशाला दिली? या इंद्रियांचा प्रयोग करून जो परीक्षेत पास होतो तो ब्रह्मवेत्ता आहे. तो ब्रह्मवेत्ता आपल्याला बनायचा. इंद्रियाच्या डोळ्यांनी इंद्रियांचा उपयोग करून सुद्धा त्या चामड्याच्या डोळ्यांनी ब्रह्मभावना, कानातून श्रवण करतो ही चामड्याचे इंद्रिय आहे, मायावी इंद्रिय आहे, तरी त्या मायेमध्ये सुद्धा ब्रह्मभावना. श्रवण ब्रह्म, पाहणं ब्रह्म, फुगणं ब्रह्म, बोलणं ब्रह्म, अनुभवणं सगळीकडे ब्रह्म ब्रह्म पाहणं ही समाधी. चालता उठता बसता आणि नेमकं त्याच विषयी, त्या ज्ञानाविषयी आपण श्रवणाला बसलो. म्हणून आपण भाग्यवान नाही, अतिभाग्यवान नाही, तर परम भाग्यवान आहोत. पण आता हे समजणं आपलं भाग्य. समजा एखाद्या वस्तू एखाद्याला मिळाली पण ती पारखून तिचं बहुमूल्य जाणून तिचा उपयोग करून बहुमूल्य बनणं हे आपल्यावर होतं. समजा वस्तू तर भगवंताने आपल्याला ब्रह्ममय दिली पण तिला समजणं पण आपलं कर्तव्य आहे, पारखणं पण आपलं कर्तव्य आहे, जाणणं पण आपलं कर्तव्य आहे. आणि समजून तसं हो नाही आपलं परम भाग्य आहे. आणि ते परम भाग्य पराकाष्ठेशिवाय मिळत नाही. म्हणून साधना हमेशा करत राहा, सत्संग हमेशा करत राहा, गुरूंचा आदर हमेशा करत राहा, गुरूंच्या वचनाचा आदर करत राहा, गुरुने दिलेल्या नामाचा आदर करत राहा. मैं मरा तो परवा नहीं, मेरी दवाई पिया करो, संत वचन की बनाई हुई माला 21,600 हरदम गले में पहना करो. त्या तत्वावर आपण आज लक्ष देतोय. आपण भाग्यवान आहोत की त्या तत्वाचा आपल्याला कधी वारा लागला नव्हता. तो या जन्मामध्ये आपल्याला त्याचं ज्ञान कानाने ऐकायला मिळते आणि अनुभवण्याची प्रेरणा आपल्याला आपल्या भगवंताने या सत्संगाच्या माध्यमातून दिलेली आहे. आपण आता आपल्यासारख्या भाग्यवान दुसरं कोणीच नाही.
तर इथे जैसा दीपू ठेविला की परिवारी, ज्ञानेश्वर महाराजांनी गेल्या वेळेला आपल्याला एक दृष्टांत दिला होता कसं जीवन जगायचं आपल्याला. कवणा ते नियमो ना निवारी आणि कवण कवणीये व्यापारी राहते तेही नेने. जसं दीप एखाद्या घरामध्ये राहतो तर अख्ख्या घराला प्रकाशित करण्याचा माध्यम तोच आहे, पण तरी सुद्धा त्या घरामध्ये होणारी जी कर्म आहे, ज्या भावना आहे, जे काही घडामोडी आहे त्याला प्रकाशित जरूर करतोय, पण त्याचा साक्षी आहे, करता नाही. तसं या शरीररूपी घरामध्ये आत्मारूपी दीप तो मी आहे. माझ्या प्रकाशाने हे शरीर चालते, माझ्या ताकदीने हे डोळे वगैरे बघतात. संपूर्ण शरीराचा व्यवहार माझ्या सत्तेने होतो, परंतु मी त्या व्यवहाराचा अधीन न राहता करता मी नव्हे, मी फक्त साक्षी आहे. कोण आहोत आपण या देहामध्ये? साक्षी रूपाने आहोत. जर स्वला आपण ओळखलं तर बाकी आहे ती कर्म होतील जातील. त्या कर्माची फलं आपण जर मीपणा लावून माझेपणा लावून घेतला नाही आणि साक्ष लावून घेतला तर मुक्ती आहे. माझेपणाने मी लावून घ्या तर भुक्ती आहे. भुक्ती आहे तिथे गती आहे. गती आहे तिथे दुःख आहे. समगती आहे तिथे सुख आहे. सुख कोणाला पाहिजे? सुख कोणाला पाहिजे? सुख पाहिजे बाळा? नको. समगतीमध्ये सुख आहे. म्हणून कोणाच्या आगीदुगीत पडू नका. भांडणं झाली तरी शत्रू मानू नका. द्या सोडून ते सगळा कचरा आहे. इथे कुठे राहतो तो आपल्या बरोबर? सांगा. आपण जरा भूतकाळात जा. तुमच्यापेक्षाही सौंदर्यवान होऊन गेले, तुमच्यापेक्षाही करोडपती अब्जपती होऊन गेले, तुमच्यापेक्षाही मान मर्यादा भोगणारे होऊन गेले, तुमच्यापेक्षाही चमचमीत खाणारे होऊन गेले. एवढं आपल्याला पण नाही मिळालं. आज त्यांचं काय? शून्य. पूर्वकाली शून्य, नंतरही शून्य आणि आताही शून्य शून्य होत चाललंय. जरा बघा जगत काय आहे, जगतामध्ये काय खरं नाही. हा नुसता भास आहे. शून्य बालपण, शून्य कुमारपण आणि आता आहे ते उद्या मग काय येईल? माझ्यासारखं पौड, ते पण शून्य. मग येईल आपण सासू सासऱ्यांची सेवा करतो ना, डोकऱ्यांची, मग ते मग आपण ज्यांना विटलो ना, अरे काय करू, पडून राहिले, मेली असती तर बरी झाली असती, सुटली असती, ती पण आपण होऊ. मग त्याच्यानंतर ते पण नाही. अग्निसंस्कार करून राखोडी केली. 5 तत्वाचा एक लाट आली होती शरीर रूपी, ती त्याच्यात परत मावळली. कुठून आली होती माहिती नाही, कुठे गेली माहिती नाही. सांगा कोणाचा ऍड्रेस? तुमच्या दादा परदादांचा आता कुठे ऍड्रेस आहे का? माहिती आहे का? अरे कुठला ऍड्रेस? ऍड्रेसच नाही. ते कुठे गेलेच नव्हते, ते आलेच नव्हते. ते फक्त भगवंताच्या सत्तेने आत्मरूपाच्या पावरने बनले होते, त्याच्यातच विलीन झाले. म्हणून कसला मीपणा आणि कसला गर्व करू नका. पूर्व पण शून्य, नंतर पण शून्य आणि आता पण शून्य भोगाल तर मुक्त व्हाल. पण शून्य कोण भोगते? अरे माझी एवढी जमीन आहे, माझा बंगला आहे, माझी एवढी वट आहे, माझं एवढं असं आहे. पण बाबा हे तुझं आता क्षणिक आहे. भविष्यात बघ, दूरदृष्टी कर, आत्मदृष्टी कर, ज्ञानदृष्टी कर, तर पहा अरे पुढे तर हे काहीच नाही. जे काही नाही त्याला धरून का राहू? जे आहे पूर्वकाली पण आहे, आता पण आणि आहे नंतर पण, ते आहे आपलं आत्मत्व, आपलं स्वरूप, जे बाबाने दिलेलं बीज. मग त्यातच होऊन राहणं. मुक्त मुक्त मुक्त. पूर्वी पण होतो, आता पण आहे, नंतर पण राहील. त्याला धरून राहा. शरीराचे कर्म कसेही हो. अरे मला असं मिळायला पाहिजे होतं तर बरं झालं असतं, माझं असं झालं असतं तर बरं झालं असतं, मी इथे गेलो असतो तर बरं झालं असतं, मी तिथे नाही गेलो असतो तर बरं झालं असतं. कशाला खंत करतो? अरे तू तर पहिला पण बरा होता, आता पण बरा आहे आणि नंतर पण बराच आहे. अरे तू तुझ्याकडे लक्ष दे ना. आणि जे पूर्वकाली पण बरं नव्हतं, आता पण बरं नाही आणि नंतर पण बरं राहणार नाही, त्याला तू बरं करायला जाशील तर फसला. सांगा. बागुल
बुवा आहे का? बाबुलबुवा आयांना माहिती आहे का? नाही आहे. काल्पनिक होता. हे तसं एक काल्पनिक आहे. तुम्ही आम्ही कल्पना केलेले हे सुख आहे क्षणिक, पण खरं सुख तर आत्मा अनुभवामध्ये, आणि त्याच विषयी आपण सगळेजण श्रवण करतो. या उलट जर आपण वागलो, समजा या दृश्य जगताची आसक्ती ठेवली, तर परिणाम काय होईल? आसक्तीचा परिणाम. येथे आपण विचार करायला पाहिजे की कर्माचा आरंभ आणि अंत तर होत असतो. आरंभ झाला तो कर्माचा अंत पण. जसं तुम्ही आरंभ केलाय घर बांधायचा, आता शेवटी 2-1 महिन्याने अंत पण होईल, मग तुम्ही ते समाप्त करा. तसं या कर्माचा आरंभ झाल्याचा अंत पण आहे की नाही? अंत बोला, अंत कोणाचा नाही? त्यांनी बोट वरती करा, मग त्याचे आपण पाय धुवू, त्याला सिंहासनावर बसू आणि त्याची पूजा करू. अंत कोणाचा नाही? अंत तो सबका होने वाला है और अनंत तो होता नहीं. अंत होना सो हो. काय सांगतात? अनहोनी तो होती नाही, होनी हो सो होय. जो होनी होणारी आहे ती अनहोनी तर होणार नाही, पण तिचा स्वीकार करा. दुखी कशाला होता? पैसेवाला बना, श्रीमंत बना किंवा भिकारी बना, ही तर 2 अवस्था येणाऱ्या जाणाऱ्या. पूर्वकालाचे महाराजे कालचे भिकारी पण झाले, कालचे भिकारी आज मोठे राजे पण झाले. बघा, कालचा चाय विकणारा आज प्रधानमंत्री बनला. मोदीजी भाग्यवान आहे. आपल्याला गर्व पाहिजे त्यांच्यावर की पराकाष्ठा करून उच्च पदाला गेलाय, आहे ना? कोणाची निंदा नाही करायची. श्रीमंत त्याची किंमत आहे जो लहानापासून कष्ट करून श्रीमंत बनतो, त्या श्रीमंतीला किंमत आहे. नाही तर श्रीमंतीच्या आई बाबाच्या घरात जन्माला येऊन श्रीमंत भोगणं म्हणजे ते मोठं काम आहे. श्रीमंत बनण्यासाठी काबाड कष्ट केले, जसं ज्ञान घेण्यासाठी मोठं पण. ज्ञान घेण्यासाठी जो कष्ट करतो आणि ज्ञानी बनतो तो मोठा आहे. ज्ञानाच्या घरी जन्माला आला आहे तर ज्ञानाचं परात मिळाली आणि त्याच्यामध्ये जेवतो, तो एवढा मोठा नाही. तसं एकनाथ महाराजांच्या घरी गावबा होता, त्यांचा शिष्य पराकाष्ठा करत होता ज्ञानप्राप्तीसाठी, आणि एक त्यांचा मुलगा काशीला जाऊन विद्वान शिकायला गेला. बापाकडे शिकायचं तर काशीला पंडितांकडे गेला. असं असते कधी कधी भ्रम होतो. बापच ज्ञानी असतो पण मुलाला बाहेर लक्ष द्यावं लागतं, इकडे तिकडे जावं. बापाचं वचन रोज 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 मरी त्याला कोण रडे, असं आहे ना. क्वचित कधी मरतो त्याला मान देतो आपण, नाही का? तर रोज रोज लेक्चर मिळते, रोज रोज पुरणपोळी मिळते खायला, तर त्याला ती पुरणपोळी एकदम पोकारी सारखी वाटते. पण कोणाला नाही मिळत, ती अचानक पुण्यात मिळाली की त्याला वाहवा वाटते. तसं एकनाथ महाराजांच्या घरचा सक्का मुलगा एकनाथांचा काशीला जाऊन विद्वान पंडित बनून आला, आणि त्यांच्याकडे शिकणारा अंगठा बहादूर गावबा, त्याचं नाव नंतर पुरणपोळा पडलं. एकनाथ महाराज जेव्हा समाधीस्थ झाले तेव्हा त्यांची लेखणी अधुरी राहिली होती, त्यांचा ग्रंथ अपुरा राहिला होता, आणि तो पुरा त्यांच्या पोराने नाही केला, करताच नाही आला. एकनाथ महाराजांचं ते भाषांतर आणि ते अध्यात्म ज्ञान त्याला माहितीच नाही. त्यांनी फक्त पाठांतर करून आलेला एकनाथ महाराजांचा मुलगा. बाचा मगर बुजा नाही, गई न मन की दोर, पारस तक पोहोचा नाही, रहा लहू का लहू. आणि हा कुठे वाचाल पंडित बनायला गेला नाही, पण पारसाला स्पर्श केला गावबा आणि सोनं बनून राहिला होता. दिसायला अंगठा बहादूर होता माझ्यासारखा. किताबे धर्म चर्चा की हजारों बाजकर देखी, नहीं मिटा संशय मन का, अक्कल जंजाल में गिर गई, बता दे मोक्ष का मार्ग, गुरु महेश शरण में तेरी. तेव्हा मोक्षाचा पुतळा एकनाथ महाराज होते. ते काशीचे पंडित नव्हते, पण त्या मुलाला भ्रमिष्ट झाला. रोज रोज बापाचं ज्ञान त्याला सामान्य वाटलं. अनुभव त्याने बापासारखा घेतला नाही. त्याच्या घरी चालत आलेलं ज्ञान होतं. बाहेर गेला काशीला, पंडित होऊन आला आणि बापाला खोडू लागला.
बाबा तुम्ही हे चुकीचं आहे, बाबा असं नका करू, बाबा तसं नका करू, बाबा असं झालं पाहिजे होतं, बाबा हे नव्हतं करायचं, अशा शूद्रांना जवळ करायचं नव्हतं, याम त्या पोरगा बापालाच खोडायला लागला. शेवटी बापांचा राहिलेला धर्मग्रंथ त्याला समजला नाही, पूर्ण करता आला नाही. तो अंगठा बहादूर गावबाने पूर्ण केला. त्याची कीर्ती झाली. सांगायचं एकनाथ महाराजांचं जन्म. कधी कधी बाप ज्ञानी असतो तर मुलगा त्याच्या समोर सांगून राहतो. बाहेरची लोक येऊन काम करून निघून जातात ना, असं बोलत. तसं एकनाथ महाराजांच्या घरी झालं. तसं आपल्याला आता हे ज्ञान मिळते, आपण भाग्यवान आहोत. पण काही काहींना रोज रोज ऐकायला मिळते तर त्यांना त्याचं सामान्य वाटतं. पण काही काहींना असं ज्ञान निवडून ते 10, 100, 200 ठिकाणी फिरून आलेले असतात, तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळते, तेव्हा त्यांची किंमत फार मोठी होते. आता पारखं की आपल्याला काय, तर इथे असं सांगितलं आहे की विचार करायला पाहिजे की आरंभ आहे त्याचा अंत तर आहेच आहे. तसेच ज्याचे फलही उत्पन्न होऊन नष्ट होत असतात, परंतु कर्माच्या फलाच्या आसक्तीने मनुष्य बांधला आणि बंधनात पडतो. आसक्ती दुःखाचं कारण आहे. जी वस्तू आपली नाही तिच्यावर आसक्ती करूच नका. जी आपल्या बरोबर जाणारीच नाही तिच्यावर आसक्ती करू नका. आणि जी फक्त या भूलोकाच्या व्यवहारापुरता ठेवलंय आणि तुम्ही आणि ही वस्तू दोन्ही पण व्यवहार करतात, तो एक लिमिट आहे. लिमिट संपलं की दोघांना पण च्युत केलं जातं. या देहाला पण आणि जीवात्म्याला पण दोघांना या जागेतून हटवलं जातं. कर्माची गती आहे एवढीच. त्यात आसक्ती करू नका. जसं तुम्ही तिकीट काढलंय 24 तासच त्याचं गुणवत्ता आहे. त्याच्यानंतर त्या तिकिटावर तुम्ही तिकीट धरून राहाल आणि फिरत राहाल तर तुम्ही बंधनात पडाल, कैदेत जाल, दंडाला पात्र व्हाल. तसं याचं पण एक लिमिट आहे. त्या लिमिट पर्यंतच ते राहणार आहे. पण ते राहणार आहे त्याच्यावर आसक्ती नको, अनासक्ती पाहिजे. मग या देहाची आणि देहातून निर्माण झाली देहाचा मीपणा नको आणि देहातून निर्माण झालेल्या वस्तूंचा माझेपणा नको. कारण याची पण एखादी लिमिट आहे. त्या लिमिटच्या पुढे ते नाही आहे, म्हणून त्याच्यावर अनासक्ती धरून राहा. करू नका असं सांगितलं नाही, खाऊ नका असं सांगितलं नाही, बोलू नका असं सांगितलं नाही, उपभोगू नका असंही सांगितलं नाही, आणि हौस करू नका असं पण सांगितलं नाही. या शरीराची, मनाची, विचाराची, देण्या घेण्याची हौस करा, पण आसक्ती करू नका. फरक फक्त अनासक्ती आणि आसक्ती. तुम्हाला काही खायला बंधन नाही, कुठे फिरायला बंधन नाही, पण वस्तू किती आहे त्याची मर्यादा आहे, त्याला समजून वागा. बस मुक्त जीव आहे, दुःख रहित जीव आहे. पण तो समजत नाही, आसक्ती करतो आणि कायमची वस्तू आपल्याजवळ ठेवायला जातो. जेव्हा ती त्याच्याकडून वेगळी केली जाते तेव्हा त्याला दुःख होते. अशा या आसक्तीचं दुःखाचं कारण आहे. या जागेवर अनासक्ती पाहिजे. हा अनासक्तीचाच अभ्यास करायचा आहे. आणि बंधनात बांधला जातो तो कितीही आश्चर्याची गोष्ट आहे. कर्म आणि त्याचे फल तर राहत नाही, परंतु आसक्तीतून निर्माण झालेली बंधनं मात्र त्याच्या मागे मागे जन्मजन्मांतरी फिरतात. सांगा, फल तर राहत नाही. कर्म केली फल पण खाऊ भोगून वगैरे संपतात, पण त्याची कर्माची पुढे गती आहे. जे फल बनतं ते त्याच्या बरोबर मागे मागे फिरत. कर्म तर राहत नाही, कर्म करता पण राहत नाही, पण फल बरोबर फिरतात. तुम्ही आम्ही कोणाचं वाईट केलं, त्याचं वाईट पण कायमचं राहत नाही आणि आपलं चांगलं पण कायमचं राहत नाही. दोघी पण शून्य होतात. पण वाईट केले ते कर्म पण दुसऱ्या जन्मात येते आणि दुःख देते, यातना देते. म्हणून कर्म अशी करा की भविष्यात आपल्याला कधी दुःख येणार नाही. त्याची कर्म आताच करायला पाहिजे. कर्माचा अकट्ट सिद्धांत आहे, केलेलं कर्म भोगावंच लागतं. रावणाला सुद्धा चुकलं नाही कर, तर तो मग आम्हाला काय. रावणाने तर तुमच्या आमच्यापेक्षा डबल टिबल 5 पटना अनंत पटीने अभ्यास केला होता. त्याने तर आपल्या शरीराची 10 शिरं कापली होती आणि आतडी बाहेर काढून तंतू करून त्यांचं भजन त्याच्यावर केलं होतं आणि ईश्वराला प्रसन्न करून घेतलं होतं. आपल्याला नुसता एक मच्छर चावला तरी ध्यान कोणतं, त्यांनी आतडी बाहेर काढून भजन केलं.
एवढं भजन तर आपण नाही, तरी तो सुद्धा आपल्या कर्माला बांधू शकला नाही आणि कर्माला आवरू शकला नाही आणि कर्माला बदलू शकला नाही, तर तुम्ही आम्ही काय बदलू शकतो? म्हणून अशी कर्म काही करूच नका ज्याच्यापासून आपल्याला भयानक दुःख होईल. कर्मातून निर्माण झालेलं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाला बदलण्याचा प्रयत्न आपण करूच नाही. उलट ते प्रारब्ध शांततेने भोगून मुक्त झालेलं बरं. आणि म्हणून तर संत म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. या वाक्याचा अर्थ असा नाही की ठेविले अनंत म्हणजे हात धरून बसा, काहीच करू नका. त्याचा भावार्थ काही लोक उलटा काढला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असं नाही सांगितलं. जे कर्म होऊन गेले, जे कर्म होतात आणि पुढे होणार आहे, यामध्ये तू फक्त समाधान कर, ठेव. आणि कर्मफल करत राहा, भोगत राहा, पण समाधानी राहा. मग हे निघून जाईल. पण तू जर समाधानी नाही राहिला, एक कर्म तू भोगायला आलाय, त्याच्यावर 10 कर्म तुझी निर्माण होती. जसं दाशार्थ राजा, मित्रासह राजा, त्या राजाने एक कर्मफल भोगायला पिशाच योनीत गेला, राक्षस योनीत गेला. पण त्या राक्षस कर्माला भोगता भोगता एका ब्राह्मण जोडप्याची त्याने हत्या केली, ब्रह्महत्या झाली. म्हणून त्याला शाप मिळाला आणि त्याला परत संसार करता आला नाही. दुसरे कर्मफल भोगायला तयार झाला. एक शापाने, वशिष्ठ मुनींचा शाप होता त्याला, तो शाप भोगण्यासाठी तो राक्षस योनीमध्ये 12 वर्ष राहणार होता. आणि त्यानंतर त्या राक्षस योनीमधून त्याची कुकर्म झाले, ब्रह्महत्या झाली. म्हणून त्याचं फल त्याला पूर्ण संसारामध्ये भोग विलासापासून दूर. तसं तुमचं आमचं सुद्धा एक कर्मफल संपत नाही तर दुसरं कर्मफल तयार होते. तयार होण्याचं कारण आहे कर्मफलामध्ये आसक्ती. आसक्ती दुसरं कर्मफल तयार करते, अनासक्ती कर्मफल जाळून काढते. म्हणून अनासक्ती मोक्षाचा मार्ग आहे, आसक्ती बंधाचा आणि जन्म मृत्यूच्या भयानक चक्राचा मार्ग आहे. म्हणून इथे आसक्ती केल्यानंतर कर्म तर राहत नाही, कर्म करता पण राहत नाही, पण कर्मातून निर्माण झालेली फल त्याच्या मागे फिरतात. म्हणून प्रारब्ध त्याच्यातून बनते आणि ते मग आपण किती पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी नष्ट होत नसते. हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, 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 कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद, गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद, हरि गोपाल राधे कृष्ण 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 गोविंद गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. भक्त तर तुम्ही आम्ही आहोत, पण भक्तीमध्ये 2 सूत्र निर्माण होतात, एक आसक्ती आणि एक अनासक्ती. अनासक्तीने होणारी भक्ती जी आहे ती भगवंताच्या कर्तव्य कर्माला जाणत असते. आणि आसक्तीची भक्ती आहे की भगवंत त्याच्या जीवनामध्ये येऊन त्याचं दुःख निवारण्यासाठी प्रयत्नशील असूनही ती भगवंताला जाणू शकत नाही. असे 2 भाग भक्तीमध्ये येतात, अनासक्ती आणि आसक्ती. 2 कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एक रावणाचं प्रारब्ध, रावण सुद्धा बदलू शकला नाही. आणि दुसरी गोष्ट की भक्ताच्या घरी 2 प्रकाराची गती असते. जर भक्त अनासक्त असेल तर ईश्वराच्या कर्माला जाणून, ईश्वराच्या कर्तव्याला जाणून, ईश्वराच्या अवतार कार्याला पण समजून घेतो आणि ईश्वराने आपल्या जीवनात पण केलेली मदत ही पण जाणतो. पण आसक्त भक्त हा भगवंताने केलेल्या उपकाराला सुद्धा समजत नाही आणि भगवंत आपल्या बरोबर काय करीत आहे हे पण समजत नाही. आसक्तीमुळे अज्ञानाचा पडदा त्याच्या भक्तीवर येतो. भक्त असतो पण त्याला पुढचं जाणीव नसते. त्रिलोचन नावाचा एक भक्त होऊन गेला,
परमेश्वराचा परम भक्त होता, दोघं दाम्पत्य जीवन जगत होते. खंत एक गोष्टीची होती की त्यांना संतान नव्हते. बायको आसक्तीत राहायची आणि त्रिलोचन भक्त अनासक्त भक्त होता. आलेलं भोगून काढायचं, देवाकडे मागायचं नाही. दिलं तर नाही पण बोलायचं नाही. जे दिलंय ते देवाचं काहीतरी सूत्र असतं म्हणून स्वीकारायचं, नाही बोलायचं नाही. आणि मागायचं तर अजिबात नाही. मी पण कथा करायला जातो, मागत अजिबात नाही. दिलं तर झोली टाकलं तर घेतो, नाही घेतलं तरी चालतं. विचारलं कोणी, महाराज आमची तुमची फी किती आहे, मग माझी सेवा आहे, फी अजिबात नाही. तरी पण तुमच्या जवळ ठेवा, माझ्या जवळ नाही. तुम्हाला काय करायचं ते काय, समजलं. निष्काम कर्मसेवा करायची, फल दिलं भगवंताने. आसक्ती नाही ठेवा की अमुक मिळेल असं करेल. तसा त्रिलोचन भक्त होता, संतान नव्हती. भक्त तर परम होता, भगवंताला दया आली. प्रारब्ध योगामध्ये त्याचा पुत्र नव्हता म्हणून भगवंत त्याला देत नव्हता. जर भगवंतानी त्याला पुत्र पण दिला तर कर्मफल वाढते पुढच्या जन्मात. पण देवाला त्याला लवकर मुक्त करायचं. परीक्षेमध्ये पोराला पास करायचे म्हणून काय, टीचर त्याची आई असली तरी ती काय करेल, त्याला पुढे पास करायला अभ्यास शिकविलच ना, असं तसं का तिला पास करील. मग आईला माहिती आहे की जरी मी याला पास केला तर या बुद्धीने अपुराच राहील, परत माझ्यानंतर याला पुरुषार्थ करता येणार नाही, महा ठोकर खाईल. म्हणून त्याला आताच पुरुषार्थी बनवलं पाहिजे. म्हणून आई खरी ज्ञानी असते, ती त्याला कष्टाचा अभ्यास देते. आणि अज्ञानी असते, ती त्याला आरामाचा अभ्यास देते. आरामाचा अभ्यास देईल तर आपल्यानंतर तो पुत्र कधी पण अधर्म करू शकतो. म्हणून पुत्रांनी सुद्धा जाणावं आणि आई बाबांनी पण समजून घ्यावं. जास्त लाड पुत्रांचे करायचे, कठोर तप करायला त्यांना लावायचं, कष्ट करायला लावायचं. ज्ञानात लाड नको, खाण्यात लाड नको. खायला पाहिजे ते दे, पोटातलं तोंडातलं काढून घाला. पण ज्ञानाच्या बाबतीत पट्टी मारायची गरज लागली तरी पट्टी मारा. काय बोलतो, एवढे मोहित होऊ नका पुत्रावर. तसा धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन बने. काय पण आता तुम्हाला सांगून फायदा काय, तुमची पुत्र तर जाम मोठी झाली, फलं द्यायला लागली. ज्यांची पुत्र फलं द्यायला नाही लागली त्यांना आता हे मार्गदर्शन, जसं 1-2 जशी तुम्हा लोकांना मार्गदर्शन आहे, तर तुमची मुलं आता होत आहेत मोठी, त्यांना ज्ञानाच्या बाबतीत पट्टी कमी नाही द्यायचं, सगळं खायला. पण अभ्यासाच्या बाबतीत उठ के बस, लघवी पण चरडीत झाली तरी चालेल इथपर्यंत कठोर शिक्षा पण करायची. ज्ञानाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत असं खुशीला घेऊन आपलं ताटातलं पण त्यांना म्हणतात. खाण्याचं काही सतत नसते, काय तेवढेच पुरता लाड असतात ना, नंतर सतत अभ्यास असतो. म्हणून आईने कणखरला. काय बोलतो, तर त्रिलोचन भक्ताच्या घरी पुत्र संतान होणार नाही. काय करणार, भगवंताला दया. आणि छोटासा बालक बनून, नोकर बनून त्यांच्या, आता बालक बनून गेला नुसताच असा तर व्यवहार आहे, काहीतरी करायला नोकरच बनून गेला. त्रिलोचन भक्ताकडे गेला, हा दरवाजा ठोकला, म्हणे त्रिलोचन भक्ताने उघडला, म्हणे मालिक नमस्कार. त्रिलोचन भक्ताला भास झाला, हा कोणीतरी चमत्कारी मुलगा आहे, साधा नाही. आपल्या घरी म्हणजे काय काम, तर मी नोकर आहे, काम पाहिजे मला, तुमच्या घरी मिळेल का. त्रिलोचन भक्ताची पत्नी घडी घडी कामाविषयी रडतच होती. एवढं काम करायला लागते, तेवढं काम करायला लागते, असं काम करायला लागते, तसं काम करायला. तसं तिने पतीने पत्नीला हाक मारली, अगं नोकर आलाय ग, ठेवायचं असेल तर ठेव. हा आलाय का, बरंय बरंय. आली धावत. नोकराला पहिला प्रश्न विचारला, पगार किती घेशील. नोकर सांगतो, मला काहीच नको, मला फक्त एवढं दिलं आणि राहायला दिलं तर मग.
मला पैशाचा मी भुकेला नाही. बरं आहे, फ्रीमध्ये काम करणार आहे, पैशाचं काम नाहीये, फ्रीमध्ये करेल. बरं आहे, काहीच नाही, याला 2 टाइम खायला द्यायचं आहे आणि राहायला द्यायचं आहे, बाकी काय करायचं नाही. दिलं, कामावर ठेवला, मस्त मुलगा काम करायला लागला, इतकं काम करायला लागला की आजपर्यंत त्यांच्याकडे जे नोकर आलेले त्यांच्यापेक्षाही मनासारखं काम करणारा हा व्यक्ती. त्रिलोचन भक्ताची पत्नी संतुष्ट झाली आणि तिला वाटलं की किती हा मुलगा सुंदर आहे, किती काम चांगलं करतो, याला काहीतरी बक्षिशी दिली पाहिजे, म्हणजे याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून त्रिलोचनची पत्नी होती, तिने त्या मुलाला बोलवलं, बाळा, अरे तुझ्या कामाने मी फार संतुष्ट आहे, बोल तुला किती रुपये पाहिजे, पैसे किती पाहिजे. अशी तर कंजूस होती. म्हणजे प्रेमाने, आदराने, आतिथ्याने कठोर माणूस सुद्धा नरम बनतो. आपल्याशी भांडणारा, विरोध करणारा, पण त्याच्या समोर नम्र राहून त्याची जर सेवा केली तर तो सुद्धा पिघळतो. हा गुणधर्म बायानो, आयानो आपल्या कुटुंबात, आपल्या मोठ्यांप्रती वापरा. तुम्ही जर असे आखडून राहा, कठोर राहा, तर समोरचा व्यक्ती पण आपल्याशी कठोर आहे. पण कठोर माणसाला सेवा करून आपण जिंकू, त्याच्या हृदयात जागा करू, तर तोही आपल्यापासून आला. माझा प्रॅक्टिकल अभ्यास बऱ्याच जणांबरोबर आहे. जी माझी निंदा करणारे होते ते आज माझी स्तुती करतात. का? ते माझी निंदा करत होते, त्यांना मी शत्रू मानलंच नाही, त्यांना मी उलट माझं अति जवळचं मानलं आणि त्यांचीच सेवा कशी करायची, त्यांना आवडेल ते कसं करायचं. तर तुमच्या घराण्यात तुमच्या सासूबाई असतील, सासरे असतील, दीर नणन असतील, जे पिंगट असतील, पिंगटच असतात. नणन पण पिंगट होते, कारण जर आमचं गेलं नीलला गेलं, बरोबर ना. सगळं आमचं होतं, एकटी आता याच्यावर राज करते, मला काढलं घरात. हरी गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही कसं काय अंतःकरणातलं जाणता? हे सगळ्यांच्या घरात असंच असते, कसं काय कळते तुम्हाला? तर मी सगळ्यांचा आत्मा बनूनच राहतो. मी कोणाशी शत्रुत्व करत नाही. जो भिकारी असेल ना, तर ते भिकारी बनून राहतो की तो भगवंत कसा भिकारी येऊन भीक मागतोय, ती पण कला, त्याच्यात पण माझा परमात्मा आहे ना, मग मला त्या परमात्म्याशी विलीन व्हायचं आहे. मग प्रॅक्टिकल सगळ्यांविषयी करायचं असते, सगळ्यांच्या भावनेमध्ये उतरायचं असते, सगळ्यांच्या भावनेमध्ये मी आहे असा भाव ठेवायचा असतो. एखादा भांडण करायला आपला शत्रू आला आणि आपल्याशी शिवीगाळ